खासदार राजन विचार यांनी आनंद दिघेंना त्रास दिल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। एकनाथ शिंदेंच्या या आरोपामुळे एकच खळबळ माजली आहे। स्वर्गीय आनंद दिघेंचे राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे पटशिष्य होते, पण राजन विचारेंनी त्यांच्या वागण्यातून आनंद दिघेंनाही त्रास दिल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय। एवढंच नाही तर धर्मवीर सिनेमात राजन विचारेंनी सभागृह नेतेपद एकनाथ शिंदेंकरता सोडल्याचा दाखवण्यात आलाय। तो प्रसंग देखील खोटा असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांचा आहे। राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले, सगळं खोटं आम्ही दाखवलं त्यामध्ये। आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे आम्ही, कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही। ते बोले राजीनामा दे आणि टेबलवर ठेव, त्यांनी दिला नाही। तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला, त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहे। मोरे साहेब खूप समजदार होते, तर त्यांनी निर्णय घेतलाय तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे। तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको। दिघे साहेबांना देखील नको ते बोलला, तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला, हे आम्हाला सगळं माहित आहे। मला पद नकोच होतं। तुम्ही त्यावेळेला 2000 मला वाटतं 13ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता। तुम्ही कुठल्या पक्षाची तरी प्रामाणिकपणे राहिलात का? हे तुमचं आजचं नाही, हे प्रत्येक वेळेला पक्षाची। तुम्ही काय पक्ष वाढायला हो? काय होती जिल्ह्यामध्ये परिस्थिती? किती आमदार होते शिवसेनेचे? काय केलं तुम्ही? सर्व फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे तुम्ही, याला फोड त्याला फोड, हे कर ते कर। कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला? मनसे फोडली त्यांनी, त्यानंतर बीजेपीचे हे फोडले, कुठल्या पक्षाची हे ठेवली सांगा मला? काँग्रेसची लोक फोडली, राष्ट्रवादीची लोक फोडली। दिघेच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी त्याच्या संपत्ती मला वाटतं खोटारड्यांकडे ऐका, मी पहिलंच सांगितलेलं आहे, ज्या व्यक्तीने ते गेल्यानंतर एवढी वर्ष शिवसेनेत जी काही पदं घ्यायची होती ती घेतली, अगदी एवढी मंत्रीपदपर्यंत, ह्या व्यक्तीला आम्ही उत्तर द्यायचं? हे एवढे खोटे बोलणारे आम्ही उत्तर देत नाही। त्यांनी मला वाटतं एवढे खोटे बोलणाऱ्यांनी आणि एवढा जो प्रकार केला गद्दारीचा उद्धव साहेबांच्या सगळ्यात कठीण काळात, त्यांना जनता उत्तर देईल। आनंद दिघेंकडून पद घेण्याचा उद्धव ठाकरेंचा दाव होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केला आहे। आता मला त्या बाबतीमध्ये काही फार माहिती नाही। एकनाथ शिंदे जर सांगतायत तर त्या बाबतीत काही तथ्य असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।